माझ्यासारखा चेहरा घेऊन कोणतरी तुमच्या समोर बोलू शकतं तर जगात कोणी काही पण करू शकतं असं मला वाटतं. वाह, क्या बात आहे. टाळ्या. म्हणजे मी जे काही फेमस झालेलं आहे ते माझ्या कलरवरून झालेलं आहे. सरांचे खूप खूप आभार आहेत की त्यांनी प्रत्येक गोष्टीत म्हणजे जोग जो असतो तो रंगावर भरपूर आम्ही केलेला आहे आणि माझ्या रंगाचा मीच खूप वापर केलेला आहे. कोलार भगवतीपूर नवरात्र महोत्सवात जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेचा धमाकेदार जल्लोष. दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्र महोत्सवात झालेल्या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत अकोले, कोपरगाव, शिर्डी, लोणी, बाबळेश्वर, श्रीरामपूर, राहुरी, अहिल्यानगर आदी भागातील स्पर्धकांनी रंगतदार सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. लावणी, फोक, वेस्टर्न व ग्रुप डान्स बाल कलाकारांच्या देखण्या कला आविष्काराला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रसिद्ध रील स्टार ऋषी हराळ, निलेश वैरागर, सोनू यमजल व वृषाली हळाळ यांची उपस्थिती. रील स्टार निलेश वैरागर यांनी आयोजकांचे आभार मानत ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात कार्यक्रम आयोजित झाल्याचे कौतुक केले. स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक गंगाराम उडितके सर व सौ अनिता गंगाराम उडितके यांनी केले. दरम्यान दैनिक जनता आवाजचे संपादक अजित मोरे यांनी रील स्टार व मान्यवरांचा सत्कार केला. संस्कार संपदा स्कूलच्या संचालिका सारिका आहेर यांनी वृषाली गुंजाळ यांचा सन्मान केला. या सोहळ्यास गोविंद दगडू राजभोज, प्रशांत कुलकर्णी, चंद्रकांत भाऊ शिंदे, भरत आबा खर्डे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित मोरे, ज्ञानेश्वर खर्डे, सुधीर आहेर, महेश रक्ताटे, तेजस्विनी आस्कर व कार्यकर्त्यांचे विशेष प्रयत्न झाले. थोडक्यात या नृत्य स्पर्धेने नवरात्र महोत्सवात जल्लोष व उत्साहाची मेजवानी रंगली. की त्यांनी मला इथं बोलवलं. जसं ऋषी सर म्हणले की नगरचेच लोक नगरच्या ज्या कलाकारांना मोटिवेट करत नाही, कुठं कार्यक्रमाला बोलत नाही, ते पुण्याचे लोक बोलतील, कुठं लांब लांबचे लोक बोलतील काही, पण नगरचे लोकांना कधीच माझ्या कार्यक्रमाला आता आम्हाला जास्त कार्यक्रम भेटत नाही. मेन असा विषय या दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडियांचं खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं. हॅलो, आवाज. धन्यवाद. प्रथमतः तर म्हणजे मोटिवेशन देण्यासारखं काही बोलत नाहीये, पण माझ्यासारखा चेहरा घेऊन कोणतरी तुमच्या समोर बोलू शकतं तर जगात कोणी काही पण करू शकतं असं मला वाटतं. वाह, क्या बात आहे. टाळ्या. म्हणजे मी जे काही फेमस झालेलं आहे ते माझ्या कलरवरून झालेलं आहे. सरांचे खूप खूप आभार आहेत की त्यांनी प्रत्येक गोष्टीत म्हणजे जोग जो असतो तो रंगावर भरपूर आम्ही केलेला आहे आणि माझ्या रंगाचा मीच खूप वापर केलेला आहे. तर पुन्हात म्हणजे कुणात काही गोष्टी निगेटिव्ह असतात, काही गोष्टी कुणाच्या पॉझिटिव्ह असतात. ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याला कुणी निगेटिव्ह धरू नका. निगेटिव्ह गोष्टी पण पॉझिटिव्ह होऊन काही ना काही मोठं होऊ शकतं. जसं की मी तुमच्या समोर उभा आहे तर स्वतःमधले कलागुण ओळखा आणि लोकांसमोर उभे राहा, बोलायचा ट्राय करा आणि आपले जे कलागुण आहेत ना ते समोर आणण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलतो. धन्यवाद. वाह. नमस्कार. पहिल्यांदा आलो होतो इथं कोल्हारमध्ये. तर कोल्हार भगवतीपूर आणि नवरात्र खरेदी उत्सव व कृषी प्रदर्शन 2025मध्ये आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित अजितजी मोरे यांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला इथं बोलवलं, इथं यायची आम्हाला संधी भेटली तर खूप खूप चांगलं वाटतंय. खरेदी केली का तुम्ही?
नाही केले का अजून? ते काही वाट बघू राहिले सगळं. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. आम्हाला बोलवलं म्हणजे सगळ्यात पहिलं तर दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडियाचे आभार की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं. खूप भारी वाटलं आणि फक्त तुमचा थोडासा आवाज कमी आहे, बाकी सगळं ओके. तर सांगितले सर म्हणत होते मोटिवेशन द्या थोडस. तर मी पण ज्या टायमाला नगरमध्ये असायचो त्या टायमाला ज्या टायमाला काही कलाकार यायचे किंवा रजिस्टर यायचे, मी बी त्यांच्या गाडीच्या मागे पळायचो. मला वाटायचं फोटो बिटो मिळेल, पण काय असतं की त्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. मला असं वाटतं की तुम्ही एका गावात राहता, पण प्रयत्न केले ना तर काहीच अशक्य नसतं. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला असं वाटलं तर मी काहीतरी वेगळा होईल आणि आज जरासा वेगळा झालो. म्हणजे मी ज्या टायमाला 2019च्या टायमाला मी गावाकडे, तुम्हाला माहिती मी गाया चालवायचो, माझ्याकडे 7-8 म्हशी होत्या, त्या चारीत होतो. पण त्यासोबत मी नाटक पण करीत होतो. मी 2018ला नाटक सुरू केलं, 18, 19, 20. मग त्याच्यानंतर कधीच यश एका दिवसात नाही मिळत. म्हणजे तुम्ही सुरू केलं, तुम्हाला उद्या लगेच मिळालं. प्रयत्न चालू ठेवावं लागते. की मी ज्या टायमाला 2018ला नाटक चालू केलं तर 18, 19, 20, 21, 22 आणि 23व्या वर्षी ज्या टायमाला मला पहिलं बक्षीस मिळालं, तर मला बक्षीस नव्हतं. अभिनयाचं असन, लेखनाचं असन, डिरेक्शनचं असन, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू, काही करीत असू, फक्त प्रयत्न 100% ठेवायचे. की असं नाही की माझं होत नाहीये किंवा माझं कसं होईल, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं. आणि मला एकच सांगायची, जे आई वडील आले असते की त्यांची मुलं काहीतरी म्हणत असतील, मला आई हे करायचंय, वडिलांना म्हणत असतील की मला हे करायचंय, पण मला असं वाटतं शिक्षणच सर्व काही नाहीये. सध्या तरी आपण म्हणतो की शिक्षण नीट शिक, नोकरीला लाग, पण मला वाटतं की शिक्षण करण्यापेक्षा नाही, शिकलं पाहिजे, पण शिकलं पाहिजे, शिकणं पण फार महत्वाचं आहे. पण तुमच्यात जो टॅलेंट असेल, तुमच्यात जे गुण असतील, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. म्हणजे कोणताही छोट्यातला छोटा गुण ओळखा, तुमच्या मुलांमध्ये असेल, मित्रामध्ये असेल, आणि सगळ्यात महत्वाचं सपोर्ट करा. तुमचा मित्र, तुमचा भाऊ, सगळ्यांना सपोर्ट करा. तुम्ही काही करीत असता तर नक्की करा. गर्दीचा भाग होऊ नका, मला एवढंच म्हणायचं. वेळ जातो पण होतं. धन्यवाद.